नमस्कार. दिस इज भूषण निमळेकर. नमस्कार अक्षय. नमस्कार. दहिसर कनेक्टच्या नेहमीचे आपलं जे आपण पर्व आहे, सेलिब्रिटी कनेक्ट हे जे आपण रेग्युलरली वी हॅव इट ऑन दहिसर कनेक्ट अक्षय. वी हॅव अ गेस्ट बाय द नेम ऑफ अक्षय आयरे. आय शुड हॅव इंट्रोड्यूस्ड ॲक्च्युअली, बट आज असा एक चांगला दिवस आहे रामनवमीचा आणि अक्षय आयरे, ही इज अ फाउंडर ऑफ विटॅमिन आर्ट, which is supposed to be a very well-known classical किंवा ज्याला आपण म्हणतो क्लासिकल डान्स शिकवण्याचं इन्स्टिट्यूट आहे. आणि ही हॅज डन इट. त्यांचं जे सगळे डिटेल आहे ते अक्षय स्वतः माझ्या व्ह्युअर्स तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मला सगळ्यांना आज तुम्हाला रामनवमीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. अक्षय देखील स्वतः शुभेच्छा देईलच. मी त्याला अरे तुरे का म्हणतोय, बिकॉज अक्षय हॅज बीन अ स्टुडंट ऑफ निमलेकर्स. आणि वी आर व्हेरी प्राऊड, मिस्टर अँड मिसेस निम, बोथ ऑफ अस आर प्राऊड दॅट अक्षय हॅज कम टू दॅट लेवल की आज तो स्वतः एक गुरु झालेला आहे त्याच्या डिसायपल्स आणि शिष्यांबरोबर. तर अक्षय, आय वुड लाईक यू टू से हेलो टू ऑल माय व्ह्युअर्स ऑन दिस ऑस्पिशियस डे ऑफ रामनवमी. नमस्कार. ओम सद्गुरुभ्यो नमः. ओम सद्गुरुभ्यो नमः. सर्वांना नमस्कार आणि रामनवमीच्या या शुभ दिवशी तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. समाजाला दिशा देण्यासाठी चांगल्या नेत्याची म्हणा किंवा एका पुढाऱ्याची, जो पुढाकार घेऊन समाजाला दिग्दर्शन करेल, अशा व्यक्तिमत्वांची समाजाला नितांत आवश्यकता असते. आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे की माझे गुरु भूषण निमळेकरजी आणि सौ विजया निमळेकरजी, तो दोन्ही माझे गुरु स्थानी आहेत आणि त्या दोघांनी हा पुढाकार घेतलेला आहे. आणि दहिसर कनेक्टच्या थ्रू ते आज आपल्या सर्वांपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने पोहोचतायत आणि उत्तमोत्तम कलाकारांना, उत्तमोत्तम राज्य करताना किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली, अशा लोकांना ते या माध्यमातून उत्तेजन देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत आणि ही समाजाची काळाची गरज आहे. तर तुमचे खूप आभार आणि दहिसर कनेक्टला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच अक्षय. मला एकच सुरुवातीला असा प्रश्न विचारायचा आहे की हा जो अल्बम काल तू रिलीज केलास, अप्रतिम असा अल्बम आहे. आपण दहिसर कनेक्टवरती पण तो होस्ट केलेला आहे. तर ती संकल्पना कशी झाली याच्याबद्दल काही शब्द, काय 4 शब्द तू बोलू शकशील का आपल्या व्ह्युअर्स करता? हो, नक्की सर. आता जो व्हिडिओ आजच आपण पब्लिश केलाय सर, तुम्ही सुद्धा दहिसर कनेक्टच्या पेजवर पब्लिश केलेला आहे. राम नाम, रामभक्ती आणि रामचरित्र. वाल्मिकी ऋषींनी जेव्हा रामायणाची रचना केली, तेव्हा ब्रह्मदेवांनी श्री वाल्मिकी ऋषींना सांगितलं होतं की तू हे जे रामायण लिहितो आहेस, त्या रामायणाचा प्रसार आणि प्रचार जोपर्यंत या पृथ्वीवरती पर्वत, नद्या, नाले आहेत, तोपर्यंत रामायणाचा प्रचार आणि प्रसार होईल. तो इट इज एंडलेस. रामकथा, रामजन्म, रामभक्ती हॅज नो एंड. So it is going to be there with us. It will keep guiding us forever. And the Rama Raksha hymn that we always chant. Rama Raksha, there is one verse where it says, Patala bhutalavyoma charinas chadma charinah na drashtum shaktaste rakshitam Rama namabhi. So in the today's life, when we are fighting with this pandemic, मतलब पाताश में ऐसी 3 ही लेवल पे जो जीवाणु है, जो जंतु है, न द्रष्टुमपि शक्तासे, जो हमें दिख नहीं सकते, रक्षितम राम नाम भी, और राम नाम से उससे भी हम बच सकते हैं. तो आज के हमारे इस संकट में हमें एक बूस्ट चाहिए, कॉन्फिडेंस चाहिए, एक सपोर्ट सिस्टम चाहिए. और अगर हम राम जी का चरित्र देखते हैं, रामायण देखते हैं, तो एक आदर्श राजा है, एक आदर्श पिता है, एक उत्कृष्ट पति है, वो एक पत्नीव्रतधारी है, अपनी प्रजाजनों पर पुत्रवत प्रेम करने वाले प्रभु रामचंद्र हैं. तो अगर ऐसे संकट के समय में जीवन जीते वक्त अगर कोई आदर्श चाहिए हमारे जीवन में, तो प्रभु रामचंद्र जी से बढ़कर कौन है. तो व्हेन आई थॉट ऑफ दिस कंसेप्ट, राम नवमी and Lord Rama, his entire charitra, and he as the leader, and we as the Vanar Sainik, what we can do is we cannot become like Lord Rama, but we can surely become like Vanar Sainik. That's what we have tried to mention in this video. We can keep the idol of Vanar Sainik.
So that was the whole concept. And as you rightly said, sir, this visualization, of course, you need to have some Shraddha Sthan. It came from my Sadguru, Dr. Aniruddha Singh Joshi. It is not right to say that I visualized it. It is he who keeps guiding through his grantha, through his lectures and demonstrations that he gives. इट्स अ व्हेरी व्हेरी हंबल वे ॲक्च्युली दॅट ते तू सांगितलेलं आहेस लोकांना दॅट शोज यु नो की तुझ्यामध्ये ह्युमिलिटी आहे कारण तू गुरूंना संपूर्ण सगळं अर्पण करत आहेस. तर ह्याच जो आहे ना हा जो चांगुलपणा आहे दॅट विल टेक यू फार अहेड इन लाईफ. आय मीन आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. अशी फार कमी लोक असतात अक्षय की जे त्यांना असं वाटतं की ते सगळ्या गोष्टी स्वतःच करतायत. पण यु नो लाईक दे शुड रिअलाइज की त्यांना गुरुतत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सगळं मिथ्या आहे. इट्स ऑफ नो यूज. सो आय एम व्हेरी प्राऊड दॅट यू हॅव डन दिस. मला अजून एक पुढचा प्रश्न असा आहे अक्षय की आपले जे व्ह्युअर्स आहेत तर त्यांना व्हिटॅमिन आर्ट्स बद्दल तर माहिती आहेच म्हणजे दे नो दॅट इज एक्झिस्टिंग दहिसर वेस्टमध्ये तुझी एक ब्रांच आहे. पण हे त्याच्या आधी तुझं थोडं प्रवास वर्णन जरा सगळं करशील का की तुझे गुरु कोण आहेत म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द गुरु हू टॉट यू यु नो ऍक्च्युअल क्लासिकल डान्स त्याच्याबद्दल जरा काही सांगू शकशील का? Yes, definitely. Dahisar Vasi asल्यामुळे, as I'm born and brought up in Dahisar, after my 12th standard, after completing 12th from Dahisar Shailendra Education Society, I got into JJ School of Art. As everyone is aware of this famous art college from Mumbai. Yeah. So I was learning commercial art there. And while getting trained in JJ, I had a lot of free time. So I thought of learning some extracurricular activities. So of course, with the permission of my parents and support of them, I approached Guru Digambar Shindeji. अनेकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल, त्यांना पाहिलंही असेल. आपले समाज कल्याण केंद्र जे पूर्वी होतं विठ्ठल मंदिराच्या शेजारी. So he used to conduct classes there, and I was learning under him for a year. He was the one who created that interest within me, and I thought of getting this deeper in this field. So I thought I need to seek professional guidance for this. And that is how I approached my guru, Shrimati Tejaswini Lele from Vilepale, Tanjavur Nrityashala. आचार्य श्री पार्वती कुमारजी ज्यांनी मराठी भरतनाट्यम तंजावूरचं सरफोजी राजे भोसले जे होते त्यांनी त्यांच्या काळातलं मराठी भरतनाट्यम अनेकांना ऐकून आश्चर्य वाटेल की मराठी भरतनाट्यमची सुद्धा परंपरा आहे. भरतनाट्यम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते तमिळनाडू तमिळ तेलुगू नृत्य प्रकार. पण सरफोजी राजे भोसले म्हणजे मराठ्यांचं राज्य तंजावूर वरती जेव्हा होतं तेव्हा तिकडच्या राजांनी ह्या कलेला खूप योगदान त्यांचं दिलेलं आहे. त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलंय. आणि आज जे भरतनाट्यम आम्ही सगळे शिकतोय जगभरामध्ये ते सरफोजी राजे भोसलेंनी त्यांच्या प्रांतामध्ये असलेल्या 4 बंधूंनी ज्यांना तंजोर क्वार्टेट्स म्हणतात त्यांनी डिझाईन केलेला हा सिलेबस आम्ही आज शिकत आहोत. तर त्यांचं जे योगदान आहे ते आचार्य पार्वती कुमारांनी पुढे आणलं आणि त्यांचीच लिगसी माझ्या गुरु श्रीमती तेजस्विनी लेले आज पुढे चालत. तर MA भरतनाट्यम पर्यंतचं शिक्षण माझं गुरु तेजस्विनी लेले यांच्याकडे झालं. आणि आता सध्या मी भरत नृत्य ही एक वेगळी नृत्य शैली आहे. हजारो वर्षांपूर्वी जे आता भरतनाट्यम, ओडिसी, कथक ह्या ज्या नृत्य शैली दिसत आहेत, द डान्स स्टाईल्स दॅट वी सी अराउंड टुडे, दे वर नॉट एक्झिस्टिंग दॅट टाइम. सो द एंटायर जम्बूद्वीप, all the Asian countries, they were following one shastra, one treatise for dance drama, and that is Natya Shastra. तर त्या नाट्य शास्त्राची जी लॉस्ट परंपरा आहे ती गुरु डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम ज्या चेन्नईच्या फार अतिशय प्रख्यात नृत्यांगना आहेत. She reconstructed that Margi technique of dancing, and her senior most disciple, the only senior most disciple who is settled in Mumbai, Dr. Guru Jayashri Rajagopalan, त्या माझ्या द्वितीय गुरु आहे ज्यांच्याकडे माझं आता भरतनृत्यम या शैलीचं शिक्षण सुरू आहे. So while learning, getting trained in dance, I realized that dance is music made visible. जर उत्तम नृत्य करायचं असेल तर त्यासाठी गाण्याचं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. So there my journey in singing and Carnatic violin started under Guru Dr. Shekhar Tanjorkar. And currently I'm getting trained in the abhangs and Carnatic vocal. The abhangs, Marathi abhangs rendered in Carnatic style. That is another unique concept. And I'm getting trained in that from Guru Shrimati Sarita Shriram of Chennai. Okay. Now, when we say of any kala, any art form that we learn in Bharata,
everything has the strong base of bhakti and adhyatma. So with this thought, I thought if I am presenting, I should not present myself on the stage. I am the medium. I'm singing the glory of the Lord Almighty. And the same concept I found in Maharashtra's Naradiya Kirtan Kala. So आपल्या मुंबईमध्येच दादरची अखिल भारतीय कीर्तन संस्था आहे. आणि ती कीर्तन संस्था साधारण 80 वर्ष जुनी आहे. फार पुरातन संस्था आणि त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस सुद्धा आहेत. तर त्या दादरच्या कीर्तन संस्थेमध्ये नारदीय कीर्तनाचं शिक्षण सद्गुरु कृपेने सुरू झालं. आणि आज जो व्हिडिओ तुम्ही सर शेअर केलेला आहे तो ह्या नर्तन कलेचा, कीर्तन कलेचा, गायनाचा, या सगळ्यांचा, चित्रकलेचा, या सगळ्यांचा संगम ईश कृपेने तिथे झालेला आहे. कॉम्बिनेशन ऑफ ऑल द आर्ट फॉर्म इन 7-8 मिनिट्स व्हॉट वी कुड प्रेझेंट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ऍक्च्युली ह्या गोष्टी ज्या आहेत ते लोकांना माहीत नसतात बिकॉज you get busy into teaching the children or your students, पण त्यांना पेरेंट्सना देखील तुझं बॅकग्राऊंड काय आहे आणि ते किती चांगलं जोपासलेलं आहे हे कळणं गरजेचं आहे. दॅट्स द रिझन वी थॉट वी शुड हॅव दिस इंटरव्ह्यू. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट प्रत्येक गुरु ज्यांनी कुठे ना कुठे तुला इन्फ्लुएन्स केलेला आहे त्यांना तू तेवढाच रिस्पेक्ट देत आहेस. पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा माझं कुतूहल असं आहे विचारण्यामध्ये की आई बाबांनी एवढा तुला सपोर्ट केला. सो हाऊ वॉज देअर रोल? तन्मय माझा जो स्टुडंट आहे तुझा भाऊ, ही ऑल्सो वॉज सच अ नाईस पर्सन. आय थिंक इज सेटल्ड इन ऑस्ट्रेलिया और न्यूझीलंड. आय थिंक आयदर ऑफ द 2 कंट्रीज. हा, तर त्यांनी देखील कसं हे केलं? ओके, ग्रेट. तर कसं त्यांचा रोल कसा होता अँड हाऊ डिड दे टेक दिस? बिकॉज काय माहिती आहे का, इट्स नॉट द रन ऑफ द मिल काइंड ऑफ अ थिंग की यू आर अप्लाइंग फॉर अ नॉर्मल जॉब or something, it's something which is absolutely hatke and we are proud of it. So how was their reaction? What was their reaction? Yes. So being born in and raised in Marathi family, of course it was out of the box for them. Yeah. After my 12th, when I thought of getting into dance, I had not decided that particularly classical dance, any kind of dance activity, because before my 12th, I had not moved my hands and legs. I didn't know what dance actually is. So I told my mother, yes, sir. So I told my mother that I wish to learn this just as a hobby. So would you allow me? Is it okay if I go and learn from sir, because he teaches Bollywood and Bharatanatyam both? So my mother was thoda sa hesitant hoti ki Bharatanatyam and a boy is going to learn, but she supported me since beginning. For 1 year, nobody else in my family except my mother knew that I'm learning such an art form twice a week. Okay. After a year, when she also got the confidence that what my son is learning is good, it has some quality standard, so she told my father that Akshay has been learning this since a year. And there was one ceremony in our house where everyone had gathered, my uncles and my close relatives. That time my mother only initiated that, why don't you perform a small piece? So when I performed that in front of the family, everyone liked it and everyone started appreciating. And being in JJ, everything was, the atmosphere itself was very artistic and all art lovers. In my family, we have all engineers basically. So for my family, for me to get into this career, it was a little different decision. Both my parents and my brother, my grandparents, they never opposed me for learning learning or taking this as profession, as my passion. I was also working as a graphic designer in a veterinary company for around 2 years. But there came one point where I had to take decision because the number of students were increasing and my programs and shows with my teacher and the learning, MA Bharatanatyam, everything was piling up. So my parents only suggested me that you should focus on any one thing. Whatever your heart says, you follow that and we will support you. So without parent support, without family support, surviving in this field is really difficult, I would say. So because of their support, everything became easy and the opportunity started, coming on its own. The idol that you can see behind me, Lord Nataraja, my father has gifted that idol. He is the one who got me the first pair of ghungroos, the Shelangai. Otherwise, if you see in the today's society, children, especially girls, they are getting opportunities. They are getting to learn these classical art forms. Nowadays, they have changed. Parents are supporting children. They are
encouraging them. But for boys, I feel it is still a little difficult. It has some stigma, but it is not so. Lord Nataraja, he himself is such a manly, masculine Yeah. deity. He is the god of all the dance forms. So through this channel, sir, as you have asked about the parents, I would like to humbly suggest all the parents that if your child has any inclination towards such art forms, may it be Indian or Indian classical vocal or music or instrumental dance, anything, let us promote them, let us encourage them. Apart from their academics, if they have such inclination, it is our responsibility to guide them, find them a good teacher, and support them in their journey. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ऍक्च्युली हे इतकं छान बोललास तू, कारण आपण एका सर्टन ह्याच्यामध्ये वी डोंट थिंक आउट ऑफ द बॉक्स. आपण अगदी सरळ जाणारी माणसं असल्यामुळे आपल्याला अशा काही गोष्टीचा निर्णय घेण्यामध्ये पेरेंट्स नेहमी टेन्शनमध्ये असतात. बट वेन यू आर वेन यू आर देअर टू टेल द पेरेंट्स की जर काही आपली मुलं असा विचार करत असतील की त्यांना काहीतरी वेगळं करायचंय तर निश्चित करू द्या. बिकॉज यू आर युअर सेल्फ अ व्हेरी गुड एक्झाम्पल of a person who has done something different, and we have seen you performing, because I'll later on I'll tell you how the Isar Connect, I mean Nimblekars Kala Academy was with you, or is connected with you. ते आपण पुढे बोलूया. माझा पुढचा प्रश्न असा आहे अक्षय, की how did you conceive or how did you have the conceptualization of the thought of vitamin art? कारण हा जो एक तर मुळात नावच सुंदर आहे, आणि ते डोक्यात विचार कसा आला? हाऊ डिड यू थिंक अबाउट इट? So vitamin, the word vitamin comes from vital. Vital is something which is essential for life. या. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेतच माणसाच्या. पण त्या व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर अगदी दात घासण्याच्या ब्रश पासून ते रात्री झोपण्या बेडशीट पर्यंत एव्हरीथिंग इज डिझाइन्ड. Everything has art in it. So without art, even heart cannot exist, isn't it? So yes. So vitamin art is that institute or the academy where you get to learn all the Indian art forms under one roof. That was my thought. Why to restrict to only dancing? So we thought of introducing Chitrakala, Yoga Vidya, and Hindustani Gayan Kala. And very soon we are going to introduce the instruments as well. So all the Indian art forms under one roof. And soon I have this plan in my mind to encourage this Guru Shishya Parampara, the Gurukul system that we had in olden times, where students used to come, they used to stay, they used to spend more and more time with their teachers and learn, imbibe. Now today's era is fast food का जमाना है, so everyone wishes to learn and perform as faster as they can. लेकिन गुरुकुल पद्धति जो है, गुरु शिष्य परंपरा, जिसमें हमारे पुरखों ने सीखा हुआ है, वो परंपरा वापस आनी चाहिए. उससे भारतीय कलाओं को ज्यादा प्रोत्साहन मिले. तो विटामिन आर्ट स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट तेच होतं सर, की भारतीय कलांना प्रोत्साहन मिळावं आणि अधिकाधिक तरुणांनी, यंग जनरेशनने याचा लाभ घ्यावा. अतिशय सुंदर आहे, बिकॉज दॅट्स हाऊ इवन वी एनविसाज निमलेकर्स कला अकॅडमी, की लोकांनी आपले जे रूट्स आहेत, आपली जी काही कला आहे, परंपरा आहे, त्याच्यापासून आपण लांब जाता कामा नये. अँड वी आर व्हेरी हॅपी that you being a student, you're carrying it forward. It's so nice. And मला अभिमान आहे, आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे तुझा, की you have started this vitamin art, and whichever way possible, the Isar Connect will always be very happy to host any of your programs. काही किंवा clips असतील, if you feel, you can always send it to me. I can host it on the Isar Connect so that your students get a platform on that. आता पुढचा माझा असा एक प्रश्न विचारायचा आहे अक्षय, की when you planned your video which is there on रामा अवताराबद्दल, जो आपण आज रिलीज केलेला आहे, तर त्याच्यामधले जे तुझे डिसायपल्स आहेत, जे ज्यांनी तुझ्याबरोबर काम केलं आहे, तर त्यांच्याबद्दल काही चार शब्द तू सांगू शकशील, सो दॅट दे ऑल्सो विल फील व्हेरी इलिटेड दॅट गुरुजी हॅज स्पोकन नाईस अबाउट देम. येस येस डेफिनेटली. आपण स्क्रीनवरती पाहतोय त्या 5 विद्यार्थिनी, these are 5 disciples. Because of the lockdown situation, and just before the lockdown, we shot this, and these 5 students were available that time, and there are so many other students also who have been getting trained in Bharatanatyam, and many of them are thinking of taking dance as their main profession.
because they have now realized that Indian classical dance or music is not just entertainment, it's a complete art. तो जितना डॉक्टर इंजीनियर ये सारे जो प्रोफेशन है उसमें जितनी आपको डेडिकेशन के साथ पढ़ाई जरूरी है उतनी ही जरूरत आपको इंडियन क्लासिकल डांस में भी, अगर आप उच्च शिक्षा प्राप्त करते हैं तो उसमें उतना ही आपको एनर्जी सब कुछ इन्वेस्ट करना है। तो ऐसी कई शिष्याएं हैं जिस भाग्यश्री मिलिंद जिनको आपने देखा, वो आनंदी गोपाल जो फेमस मूवी थी उसमें उनका लीड रोल था, तो भाग्यश्री मिलिंद है। Yeah. रुचि बागवे जी, उनके बारे में बताना चाहूंगा कि संसार संभाल के घर में सब खाना बना के बच्चों को संभाल के वो अपनी डेडिकेशन को संभाल रही है। तो इससे ये मैसेज मिलता है कि कोई भी कला सीखने के लिए कोई वय की मर्यादा नहीं है, आप किसी भी उम्र में शुरू कर सकते हैं। Minimum age required is 6 years, but maximum there is no age limit. Other three girls, they are school-going children. They are managing their studies and they are performing with me, not just in Mumbai but out of Mumbai also. We have such Guna Sankirtanam program, and all these disciples, we generally approach the temples for these performances. As Bharatanatyam was originated in the temples, it has this strong base of Adhyatma, as I mentioned earlier. So the temples dancing in front of the deity, in front of all the Shraddhavan, that has some great energy and ambience. In all these programs, generally we don't expect any monetary returns as such, because the happiness that we get is, it cannot be compared with any monetary benefit as such. But with whatever love, whatever the temple committee or the organizers they give, we accept and we utilize it for the next productions or the videos like this we have shared today. Very nice. मला अतिशय आनंद झाला की you had been to places like Sawantwadi, if I'm mistaken not, and various other places, Pandharpurla, I think other places where you had performed विठ्ठल रखुमाईंबद्दल किंवा आपली वारकरी संप्रदायाबद्दल जे हे आहे that also you have propagated. तर थोडं एक 2-3 वाक्यांमध्ये किंवा एक थोडं संक्षिप्त ह्याच्यात कॅन यू जस्ट एखादा चांगला अनुभव सांगू शकशील, सो दॅट दोज पीपल हू विल बी वॉचिंग दिस व्हिडिओ, कारण आपले जे व्ह्युअर्स आहेत अक्षय, ते पंढरपूरला पण आहेत, आळंदीला पण आहेत, अमेरिकेत पण आहेत, न्यूझीलंडला पण आहेत. तर त्यांना समजा असं काही करायचं असेल तर निश्चितपणे दे कॅन इन्व्हाइट यू वेन एव्हरीथिंग इज नॉर्मल. सो कॅन यू जस्ट शेअर सम एक्सपिरियन्स ऑन युअर व्हिजिट? नक्की नक्की सर, आताच्या व्हिडिओमध्ये नर्तन कीर्तनाचा संगम आहे आणि तीच संकल्पना घेऊन वी हॅड परफॉर्म्ड इन दी कोस्टल महाराष्ट्र टेम्पल. आणि जनरली परफॉर्मन्सला टाळ्यांनी दाद मिळते, पण ह्या सगळ्या कार्यक्रमांना डोळ्यांनी सुद्धा दाद मिळते. तर जेव्हा पांडुरंग चोखामेळा इज नॉट अलाउड टू एंटर द टेम्पल, being born in the lower caste, when he is not allowed to enter the temple, Lord Vitthala himself comes out. And when we perform on the stage, we also get goosebumps, the audience starts crying, and we get that, that connection. We feel the presence of the deity around, and that is, what moves us, what encourages us to design something like this, present something like this. तो लाईव्ह ऑडियन्स असण्याचा जे आनंद असतो त्यांच्या डोळ्यामध्ये तो दिसतो, आणि नंतर कार्यक्रमानंतर ते भेटून येऊन दाद देतात. काही मंडळी अशी होती की 5 मंदिरांमध्ये आम्ही प्रोग्राम केला, मी तोच कार्यक्रम 5 वेळा केला, पण पहिल्या दिवशी जो ऑडियन्स आला तो 5 दिवस पुढे सगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या मंदिरांमध्ये ते आलेले. तर ही दाद आणि परमेश्वराचं अस्तित्व त्यांना जाणवतं सर, आणि ते आपल्या माध्यमातून होतंय ह्याचं समाधान खूप मोठं आहे. सुंदर. ऍक्च्युली मी एक छोटासा अनुभव शेअर करीन तुझ्या बरोबर, विच वी ऑल हॅव एक्सपिरियन्स विथ यू अँड युअर ग्रुप ऑफ स्टुडंट्स. इफ यू रिमेंबर, आपण संपूर्ण हरिपाठ हे आपण हा कार्यक्रम नेमणेकस कला अकॅडमी बरोबर यू हॅड कोलॅबरेटेड, आणि आपण तो प्रबोधनकार ठाकरे जो ऑडिटोरियम आहे तिथे इतकं सुंदररित्या केलेला, आणि जी छान छान छोटी लहान मुलं ज्यांना तू ट्रेन करत होतास, यू युअरसेल्फ वर देअर, and I think your group of your colleagues were there, they were all part of it. तर जेव्हा रामकृष्ण हरी हे जेव्हा नाद, जेव्हा अमल वगैरे जे आहेत आपले ग्रुप मेंबर्स सगळे होते, त्या सगळ्यांनी जेव्हा हे केलं, तुझी ती छोटी छोटी मुलं डोक्यावरती ती तुळस घेऊन दे केम ऑन द स्टेज, पीपल ऍक्च्युअली स्टार्टेड देयर वॉज अ युफोरिया. लोक नाचायला लागली संपूर्ण आपल्या ऑडिटोरियम मध्ये. म्हणजे ऍक्च्युली विठ्ठल आणि रखुमाई पाहिल्यासारखं त्यांना तो आनंद झाला. And you were actually depicting Vitthal, and your colleague was
रघुमाई, इफ आय मिस्टेक नॉट, असं इफ आय इफ माय मेमरी इज राईट. पण इतकं सुंदर वाटलं आम्हाला की आय थिंक असे बरेचसे कार्यक्रम आपण करावे पुढे असं मला वाटतं. अँड आय वुड रिअली वॉन्ट टू कोलॅबोरेट इन फ्युचर विथ युअर ग्रुप वेन थिंग्स आर नॉर्मल. आणि दहिसर कनेक्ट विल बी अ मीडिया पार्टनर. आणि मला फार आनंद होईल जर आपण असं परत एकदा रिलीव्ह केलं तर. असं माझी तुला रिक्वेस्ट आहे. नक्की 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 सर, नक्की सर. तर अशा आधाराची, अशा सपोर्टची कलाकारांना आज गरज आहे सर. आणि तुम्ही हे खूप उत्तुंग कार्य करताय, मोठं कार्य आहे. आणि सगळेच असा विचार नाही करत जसे तुम्ही करत आहात, की भारतीय कलाकारांना, अशा तरुण कलाकारांना त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उत्तेजन देण्याचं कार्य तुम्ही करताय. तुमचे मनापासून आभार. निश्चितपणे. हे तर काहीच नाही. माझं तर असं एक स्वप्न आहे, आय विल शेअर इट विथ यू. मी कोणाशीच बोलू नये. इट्स अ व्हेरी इम्प्रॉम्प्टू थॉट व्हिच हॅज कम टू मी, की व्हेन थिंग्स बिकम नॉर्मल, आय एम ओन्ली प्रेइंग टू रामा. कारण आपण आज हे रिलीज केलेलं आहे काल, आणि आज रामनवमीच्या दिवशी बोलतोय, की त्यांनी हे सगळं संकट दूर करावं, सगळं नीट व्हावं, सगळ्यांना आनंदी ठेवावं. तेव्हा हे सगळं नीट होईल. तेव्हा मी तर म्हणतो आपलं अख्खी हे जे ट्रूप आहे ते आपण घेऊन परदेशातही जाऊया आणि छान-छान असे काही कार्यक्रम करूया. सो दॅट लोकांना लिम्रिका मॅम कॅन प्ले सरस्वती वीणा, यू कॅन हॅव युअर रिसायटल विथ ऑल युअर ग्रुप. आणि एक छान एक आपला कार्यक्रम होऊ शकतो. असं माझं म्हणतात ना, रामाच्या चरणी, सीतेच्या चरणी प्रार्थना आहे, सीतामाईच्या चरणी. तर बिफोर वी कन्क्लूड, मला एक तुला असा प्रश्न विचारायचा आहे, की ही तुझी सुंदर तुझी जी ऑर्गनायझेशन आहे, विटॅमिन आर्ट, विच ऑल ऑफ यू हॅव conceptualize, all your friends and your family. So where do you see it after, say within this coming 10 years? Current, you are very young, you have got dreams in life. तर हाऊ डू यू सी दॅट? हे मी तुला काय विचारतो, की तू एक वेगळंच अशी गोष्ट केली आहेस. आणि मी अजून तुला एक उदाहरण देतो, की माझी एक स्टुडंट आहे, उर्मिका उन्नीकृष्णन नावाची. ती पण मुंबईला होती. अशी शी लर्न भरतनाट्यम. नाऊ शी इज इन न्यूझीलंड. आणि ती एका संस्थेबरोबर जोडली गेलेली आहे. अँड शी टीचेस भरतनाट्यम ओव्हर देअर टू ऑल द किड्स. So it's so nice that our students are doing something fantabulous, की पुढची पिढी घडवताय तुम्ही लोक. तर what do you see, where do you see your vitamin art in the next 10 years, 2030 ला पर्यंत? जसं तुम्ही विद्यार्थिनीचं उदाहरण दिलं सर, as you mentioned about your student, there are so many foreigners, they are coming and settling in Mumbai, India, in Tamil Nadu or in other parts of India. They are getting trained in this classical art forms and they are going and teaching back. So not being Bharatiya, they are so inclined towards our art forms, and somewhere somehow we are trying, to copy the West. So आपल्या पुढच्या पिढीला जसं आपण त्यांना देऊ, जसं आपण त्यांना शिकवू, त्यांच्या कलेने तसं ते ग्रास्प करतात. तर आता जे हे all 6-7 years old young students, they come, they pray, they recite the shlokam. Apart from dancing, they are also learning the shlokas from Natya Shastra, and their parents are supportive. So when you have such opportunity to share what you have gained from your teachers and to deliver it to them, so I feel, let this Nritya Ganga, let this Gana Ganga follow forever. Let this flow forever. तर आज माझ्या गुरूंकडनं जे काही मला सद्गुरु कृपेने मिळालेलं आहे, ते पुढच्या पिढीने पर्यंत पोहोचावं. त्यांनी ते अजून त्याच्यामध्ये विकास घालून, त्याचा विकास करून, त्याच्यात भर घालून स्वतःची पुढच्या पिढीपर्यंत न्यावं. आणि जसं व्हिडिओमध्ये म्हटलंय, की रामराज्य येणारच आहे. तर रामाच्या राज्यामध्ये भारतीय नर्तक, भारतीय कलाकार यांनी सुद्धा भारताला रिप्रेझेंट करावं. खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर भारत तेव्हा बनवू शकू, जेव्हा आपण आपल्या संस्कृतीला जपून ठेवू. जगभरामध्ये भारतीय संस्कृतीचा जय जयकार होईल. हेच स्वप्न आहे सर. आणि ह्या मुलांना सुद्धा माझं हेच सांगणं असतं, की आपल्याला स्टेजवरती आपण स्वतःला दाखवायचं नाही, आपला अहंकार जोपासायचा नाहीये. तर आपल्याला आपली भारतीय कला आणि आपली संस्कृती पुढे घेऊन जायची. सो वी आर दी कीर्तनकार. वी आर सिंगिंग द ग्लोरी थ्रू अवर बॉडी, माइंड अँड सोल. So as you asked, in 30 years, Vitamin Art, I wish Vitamin Art becomes like a Gurukul, where whoever wishes to learn, whoever has the quest for Indian knowledge, art knowledge, they can come, they can learn, and they can spread it all over the world. व्हेरी नाईस. अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे. आणि आय प्रे टू लॉर्ड राम दॅट हे जे काही स्वप्न आहे तुझं आणि आपलं सगळ्यांचं, हे नीट साकार व्हावं.
सगळ्यांच्या तब्येती देवाच्या कृपेने नीट राहाव्या आणि सगळ्या हे जे आता संकट आहे यातनं सगळ्यांनी बाहेर पडावं आणि श्री राम कृपा सगळ्यांवरती व्हावी. आणि इट वॉज व्हेरी नाईस दॅट वी मेट टुडे अँड यू हॅड द टाइम टू स्पीक टू माय व्ह्युअर्स ऑन दहिसर कनेक्ट. तर आपण परत निश्चितपणे भेटू जेव्हा स्वामींची इच्छा असेल. जसं आपण म्हणतो ना, स्वामीच समर्थ, स्वामी आपल्याला सगळ्यांना तारून देत आहे. सो विल वेट फॉर हिज आज्ञा की परत केव्हा भेटूया आपण. नक्की. तर थँक यू फॉर युअर टाइम अँड लेट्स थिंक अबाउट मीटिंग सम ऑफ द टाइम. थँक यू सो मच. नक्कीच सर. धन्यवाद सद्गुरू. गॉड ब्लेस यू.